नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भूमी आकाशला म्हणत असते की आकाश, तू माझं ऐकतोयस ना? मी काय म्हणते ते तुला कळतंय ना? मी काय सांगते ते? मी आनंदी नाही आहे आकाश, मी अजिबात खुश नाही आहे. असं सगळं ती तिथून ओरडून ओरडून सांगत असते आणि त्याच वेळेला ती त्या स्क्रीनमधून अचानक बाजूला गायब होते आणि ती पळून जात असते. त्याच वेळेला भानुशाली देखील भूमी पळून गेल्यावर तिच्या मागे मागे पळतो. हे सगळेजण बघत असतात आणि ते पाहून मानसीला खूपच आनंद झालेला असतो. मानसी म्हणते की भाऊजी, भूमिताई फायनली तिथून निघाली. आता हे ऐकून आकाशला पण बरं वाटलेलं असतं. मात्र वेदांगीचा चेहरा पडलेला असतो. हे सगळं आकाश बघतो आणि त्यानंतर इथे आता भूमी ही पुढे पुढे पळत असते आणि तिच्या मागोमाग वेड्यासारखा हा भानुशाली पळायला लागतो. नंतर भूमी पळत असताना तिचं कोणाकडेही लक्ष नसतं. भानुशाली हा तिच्या मागे आहे हेही तिला कळत नसतं. ती फक्त वेड्यासारखी पळत चाललेली असते. नंतर आता आकाश म्हणतो की मानसी फायनली झालं. तेव्हा आता मानसी म्हणते की भाऊजी, भूमिताई फायनली निघाली आहे. तिने तुमचं जे काही प्रेम आहे ते व्यक्त केलं आहे. थांबवा हे लग्न. तेव्हा आकाश म्हणतो की थांब, अजून आपण थांबवू नाही शकत मानसी हे लग्न. थोडा वेळ थांब. भूमी जोपर्यंत इथे येऊन या प्रेमाची कबुली देत नाही तोपर्यंत हे असंच नाटक सुरू राहणार. तेव्हा वेदांगीला त्याचा आणखीनच त्रास होऊ लागतो. नंतर आता भूमी ही पळत असताना तिला आकाशसोबतचे सगळे क्षण आठवत असतात. गुरुजींनी खडे दोघांना म्हणजेच जी जोडी ही एकमेकांसाठी बनलेली आहे त्यांच्या हातात सेम खडे असतील तो क्षण आठवतो आणि हनुमान जयंतीच्या दिवशीचा तो क्षण आठवून तिला आणखी भरून येतं. नंतर आकाश आणि भूमी यांनीही दोघांनी एकत्र केलेली देवाची आरती, नंतर भूमीने प्रत्येक वेळेला घेतलेली आकाशची काळजी, त्याचबरोबर आकाशने भूमीची त्याच प्रेमाने घेतलेली सगळी काळजी हे तिला आठवत असतं. नंतर आता आकाश आणि भूमी जेव्हा तांडेलकडे गेले होते तेव्हा तांडेलच्या तावडीमध्ये भूमी सुटून कशीबशी आकाश तिला वाचवतो ते सगळं भूमीला आठवतं आणि आकाशला ती मारलेली मिठी. त्यानंतर आकाश जेव्हा रेस्टॉरंटमध्ये दोघंजण गेले होते तेव्हा आकाशने तिची घेतलेली प्रत्येक वेळेला काळजी, नंतर आकाशने हातात घातलेली अंगठी, त्याचबरोबर आकाश आणि भूमी एकमेकांनी एन्जॉय केलेला तो बर्फाचा गोळा आणि आकाश म्हणालेला असतो की भूमीचं स्वागत करा, ओवाळून घ्या तिला घरामध्ये. हे सगळं आकाशचं भूमीविषयीचं प्रेम तिला आठवतं आणि त्या प्रेमाने आठवूनच ती हे सगळे करत असते. नंतर मग भानुशालीने भूमी आणि आकाशचा वटसावित्रीच्या पूजेजवळ बांधलेला दोरा, एकमेकांना बांधलेला दोरा भानुशाली तोडतो. ते सगळं तिला आठवत असतं आणि भानुशालीने प्रत्येक वेळेला भूमीला कशाप्रकारे त्रास दिलेला असतो ते सगळं तिला आठवतं आणि एके ठिकाणी आकाशचं प्रेम दिसतं. नंतर फायनली महाजनांच्या बंगल्यापर्यंत भूमी पोचलेली असते आणि त्यानंतर ती दरवाजा उघडून आतमध्ये येते आणि आतमध्ये आल्याबरोबर ती कशाचाही न विचार करता पटापट वरती चढून येते. आणि हे सगळं होत असताना भूमी फायनली त्यांच्या घरापर्यंत येऊन पोचते आणि म्हणते की आकाश, 1 मिनिट. आता देवी योगेश्वरीच्या कृपेने भूमी तिथेच आलेली असते. थांब आकाश, नको करूस हे लग्न, असं ती ओरडते. त्याच वेळेला आता आकाश गळ्यात हार घालताना तिथेच थांबतो आणि भूमी आल्यावर म्हणते की आकाश, प्लीज नको करूस हे लग्न. आणि त्याच वेळेला आकाश हा भूमीकडे बघायला लागतो. भूमी म्हणते की आकाश, माझं तुझ्यावर प्रेम आहे, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. असं म्हटल्यावर आता सगळेजण भूमीकडे बघत असतात. भूमीने सगळ्यांसमोर अशी प्रेमाची दिलेली कबुली पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो. भूमी आकाशला म्हणते की आकाश थांब, आय लव्ह यू, असं म्हणून आता ती जोरात त्याला हाक मारते. तेव्हा मात्र रागिनी, वेदांगी सगळ्यांचे चेहरे बघितल्यासारखे झालेले असतात. वेदांगीच्या हातातून तो हार खाली निसटतो आणि पडतो. नंतर मग आता भूमी म्हणते की आकाश, काय झालं? तेव्हा आता ती त्याच्याकडे बघतच राहिलेली असते आणि हे सगळं घडत असताना आता आकाश हे सगळं बघतो आणि त्याच्या डोळ्यातून आता पाणी यायला लागतं आणि वेदांगी हे सगळं बघून तिचा जळफळाट होत असतो. भूमी म्हणते की माझं तुझ्यावर प्रेम आहे, मी दुसऱ्या कोणाशीही लग्न करू शकत नाही. असं म्हटल्यावर आता मानसी तर खुश होतेच, तिच्याबरोबर अथर्व आणि बाकीचे सगळे. आजीला तर आनंदाचा इतका धक्का बसतो की आजी तिथल्या तिथे सोफ्यावर खाली बसते आणि खूपच खुश होते. त्याच वेळेला आता आकाश म्हणतो की भूमी, तेव्हा ती म्हणते की काय झालं आहे आकाश? तेव्हा आता सगळेजण त्यांच्याचकडे बघत राहिलेले असतात. भूमी म्हणते की नको करूस हे लग्न, मलाही हे लग्न करायचे नाही. असं म्हटल्यावर आता सगळेजणांना धक्काच बसतो. रागिनी म्हणते की ही कशी काय इथे आली? तर तितक्यातच तिथे सगळेजण गोळा होतात आणि आकाश हा भूमीला म्हणतो की काहीही बोलू नकोस आणि तो तिच्या ओठावर बोट ठेवतो, तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो की भूमी,
आय लव्ह यू टू असं म्हटल्यावर आता भूमी ही त्याच्याकडे बघतच राहते आणि त्यानंतर त्याने प्रेमाची कबुली दिल्यानंतर भूमी लगेच त्याला मिठी मारते. दोघेही एकमेकांसोबत असतात. आकाश म्हणतो की भूमी शांत हो, आता काहीच बोलू नको, मला सगळे तुझ्या मनातले समजलेले आहे. आता हे ऐकल्यानंतर मात्र रागिनी आणि वेदांगी या दोघीही अगदी वेड्यासारख्या त्यांच्याकडे बघतच राहिलेले असतात. भूमी म्हणते की थँक्यू आकाश, आणि माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे. आणि दोघेही आता डोळ्यामध्ये पाणी आणून त्यांचं प्रेम एकमेकांना व्यक्त करत असतात. त्याच वेळेला आता वेदांगी मनातल्या मनातच कुडत असते. त्या सगळ्यांनी तिला खूपच राग येत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आकाश आणि भूमी यांच्याकडे सगळेजण बघत राहिलेले असतात. तितक्यात भानुशाली येतो आणि भानुशाली भूमीचा हात धरून म्हणतो की भूमी, हे काय करतेस काय तू? अगं, तिथे आपली लग्न लागण्याची वेळ आली आणि तू इथे काय करतेस? आणि तू यांच्या मंडपात काय करत आहेस? अगं, आपली लग्न लागण्याची वेळ झाली, बोहल्यावर होतो आपण, लग्नाची वेळ निघून जात आहे आणि तू इथे येऊन याला काय बिलगली आहेस? असं आता लगेच तो बोलून दाखवतो. त्याच वेळेला मग आता भानुशाली म्हणतो की भूमी, हे अजिबातच पटण्यासारखं नाही आहे. असं लग्न सोडून अचानक येणं तुला पटतंय का? चल आपण जाऊया, आपलं लग्न लागलं पाहिजे तिकडे, असं म्हणून तो तिला तिथून घेऊन जात असतो. त्याच वेळेला आता मात्र आकाश त्याचा हात धरतो. आकाश म्हणतो की एक मिनिट भानुशाली सर, तुम्ही हा हात सोडा. तेव्हा आकाशला तो म्हणतो की ती माझी होणारी बायको आहे, आमचं लग्न आहे, आता आमचं लग्न मुहूर्तावर लागलं पाहिजे. तेव्हा आकाश म्हणतो की पण तुम्हाला लग्न करायचं आहे, पण तिला नाही करायचं आहे तुमच्याशी लग्न. आणि एक गोष्ट नक्की, मागच्या वेळेला त्या दिवशी हळदीच्या दिवशी पण तुम्ही तिला असंच खेचून घेऊन गेला होतात, तेव्हा मी काही बोलू शकलो नव्हतो, कारण तेव्हा भूमीने तिचं प्रेम माझ्यावरचं व्यक्त केलं नव्हतं. पण आता तसं नाही, भूमीने आता तिचं प्रेम व्यक्त केलं आहे, तेही सर्वांसमोर, आणि माझं तिच्यावर प्रेम आहे. म्हणून तुम्ही माझ्या असं म्हणून तो थांबतो आणि नंतर म्हणतो की माझ्या होणाऱ्या बायकोला तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही, कारण तिच्या मनातच नाही तुमच्याशी लग्न करणार, तर तुम्ही काय तिच्यावर जबरदस्ती करताय, असं सरळ तो बोलून दाखवतो. त्याच वेळेला भानुशाली म्हणतो की हे बघ आकाश, तू हे सगळं केलं आहेस ना, ते खूप चुकीचं केलं आहेस. तेव्हा मग आता आकाशला तो म्हणतो की चुकीचं बरोबर आणि कोण बरोबर हे नियती ठरवत असते. प्रत्येक वेळेला नियतीने संकेत दिले होते माझ्या आणि भूमीच्या बाबतीत तुम्हाला, तरी पण तुम्हाला हे सगळं करायचं होतं. तुम्ही काही करून भूमीला जबरदस्ती मिळवण्याचा प्रयत्न करत होतात, तुम्हाला माहीतही होतं, पण तरीही तुम्ही ते सगळं केलात. तेव्हा आता भूमी ही त्याचा हात सोडून म्हणते की नाही भानुशाली सर, मला नाही करायचं आहे तुमच्याशी लग्न. खरं तर आत्ता या क्षणाला तुमच्या मनाला काय वाटत असेल याची कल्पना आहे मला, त्याबद्दल मी तुमची माफी पण मागते. प्लीज माफ करा मला, आय एम सॉरी, पण मी तुमच्यासोबत लग्न नाही करू शकत, कारण मला समजलं आहे आता माझा सोलमेट कोण आहे. तो आकाशच माझा सोलमेट आहे आणि तोच माझा जीवलग आहे. आपण लग्न त्याच्याशीच करतो ज्याच्यावर आपलं प्रेम असतं, आणि माझं आकाशवर खूप प्रेम आहे. प्रत्येक वेळेला मला माझ्या प्रेमाची प्रचिती येत गेली, पण मी स्वतः त्यावेळेला नकार दिला, स्वतःचं मनाचं कबूल नाही केलं. आकाशने प्रत्येक वेळेला माझं मन जपलं, प्रत्येक वेळेला तो मला जपत आला आहे. कुठल्याही गोष्टीतून त्याने मला कधीही दुखावलं नाही. प्रत्येक वेळेला मला काय हवं आहे याचा विचार अगोदर त्याने केला, म्हणूनच माझं त्याच्यावर प्रेम आहे. भानुशाली पुढे म्हणतो की भूमी, मी नाही आहे का गं तसा, मी पण तर तुझ्या मनाचा विचार करतो ना गं, मी पण तर तुझाच विचार करतो, माझंही तुझ्यावरच प्रेम आहे. तेव्हा आता लगेच ती बोलून दाखवते की नाही, तुम्ही करता पण ते स्वतःच्या मनासारखं. कुठेही गेल्यावर तुम्ही स्वतःच्याच मनाचं करत होतात, आणि रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर तुम्हाला जे काय हवं आहे ते तुम्ही मागवला जेवायला. पण आकाश प्रत्येक वेळेला माझी आवड जपतो, मला काय हवं आहे हे त्याला परफेक्टली माहीत असतं. नंतर ज्या वेळेला आमची वटपौर्णिमा होती, म्हणजेच वड पूजायला गेलेलो असताना देवाने आम्हाला एकत्र गाठीत बांधलं, तेही एक संकेतच आहे की आम्ही दोघं फक्त एकमेकांसाठी बनलो आहोत. आणि नंतर जेव्हा तुम्ही मंगळसूत्र घेतलं ते चांगलं 5 तोळ्याचं घेतलं का, तर तुम्हाला मला पैशाने जिंकायचं होतं, तुम्ही पैशाने हे सगळं करत होतात, जिंकून घेत होतात. ठसठशीत मंगळसूत्र घेतलं, पण एक गोष्ट विसरलात, आकाशने मात्र छान असं नाजूक मंगळसूत्र घेतलं, खूप छान, जे मला खूपच आवडलं. आणि त्या मंगळसूत्रातून मला फक्त त्याचं प्रेमच दिसतं, बाकी काही नाही. इतकं साधंसुधं आणि साधं प्रेम करणारा असा माझा आकाश आहे, आणि म्हणूनच मला तो खूप आवडतो. तो प्रत्येक वेळेला माझ्याच मतांचा विचार करतो, काहीही झालं तरीही मला प्रत्येक वेळेला जपतो. तो माझ्या मनातलं, त्यालाच काय, मलाही त्याच्या मनातलं ऐकू येतो. आम्हाला एकमेकांना आमच्या मनातलं न सांगता ओळखता येतं, आणि म्हणूनच आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. ते ओळखायला मला थोडा वेळ लागला, पण आता हे खरं आहे की माझं आकाशवर प्रेम आहे, त्याच्याशिवाय मी आणखी कोणाचाही विचार करू शकत नाही. आणि तुम्हाला वाटत होतं ते प्रत्येक वेळेला तुम्ही करत गेलात,
तुम्ही प्रत्येक वेळेला तुमच्या मनाचंच वागवत गेलात का? तर तेव्हा मला काही समजत नव्हतं आणि मी गोंधळलेले होते. मला स्वतःच्याच मनाचं ऐकायचं नव्हतं, पण नाही. आत्ता नाही. आत्ता मी असं अजिबात करणार नाही. मला आता फक्त आकाशचंच राहायचं आहे आणि मी आकाशसाठीच बनली आहे हेच मला कळतंय. बस मला आता बाकी काहीही बोलायचं नाही. म्हणून भानुशाली सर, मी आकाशशिवाय कोणाचीही होऊ शकत नाही, असं सरळ ती आता बोलून दाखवते. आणि आकाश आणि भूमी एकमेकांकडे बघत असतात. आकाश हा स्वतःचे डोळे पुसून घेतो आणि भूमीवरचं प्रेम आणि भूमीचं त्याच्यावरचं प्रेम पाहून त्याला खूपच भरून आलेलं असतं. भूमी म्हणते की आकाश, मला कळतंय आता या क्षणाला मी काय करते ते, आणि मी पूर्ण शुद्धीमध्ये सांगते की मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे, त्याच्याशिवाय मी दुसऱ्या कोणाचाच विचार करू शकत नाही. असं म्हणून आता भूमीला भानुशाली बघायला लागतो आणि भानुशाली भूमीचं ते प्रेम बघून त्याला आणखीनच जळफळाट झाल्यासारखं होत असतं. भूमी ही भानुशालीचा जो हात असते तो स्वतःच्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न करू लागते. भूमी म्हणते की आत्ता नाही, आता मी आकाशसोबतच लग्न करणार आहे. आकाशचा आता तो कॉन्फिडन्स पाहून भानुशाली मात्र पुन्हा चिडतो. तो म्हणतो की एक मिनिट भूमी, तू असं करू शकत नाहीस. आकाश, तू फितवलं आहेस माझ्या भूमीला. मला माहिती आहे ती माझ्याशी लग्न करायला तयार झालेली, पण तूच हे सगळं केलंस. तेव्हा आता आकाश म्हणायला लागतो की हे सगळं जे काही आहे ते तुझ्यासमोर आहे. भूमीसारखी मुलगी मांडव सोडून बोहल्यावरून माझ्याकडे धावून येते, याचा अर्थ असाच आहे ना की तिचं माझ्यावर प्रेम आहे आणि ते व्यक्त करण्यासाठी तिचा जीव धावत माझ्यापर्यंत आला. आणि भूमीच हे सगळं करू शकते कारण तिचं माझ्यावर इतकं प्रेम आहे की कोणीच त्याला तोड देऊ शकत नाही. म्हणूनच भानुशाली, तू आता तिचा हातातून हात सोडून दे आणि प्लीज या गोष्टी आता तू विसरून जा. त्याच वेळेला मग आता भूमी आणि आकाश हे एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात. रागिनी मात्र खूपच चिडत असते. ती विचार करते की आता हा भानुशाली आणखी काही बिघडला तर. तेव्हा भानुशाली आकाशला म्हणतो की आकाश, हे तू बरोबर केलं नाहीस. तू माझ्या बायकोला फितवलंस. तू माझी होणारी बायको होती भूमी, तिला तू स्वतःच्या बाजूने वळवून घेतलंस. हे सगळं तिने अजिबातच केलेलं नाही, तूच केलं असणार हे सगळं, असं तो बोलून त्याला आणखीनच ओरडत असतो. तेव्हा आता लगेच पुढे आकाश म्हणतो की तू ऐकलं नाहीस का भूमी काय म्हणाली ते? आम्ही दोघं सोलमेट आहोत आणि लग्न त्यांचंच होतं जे एकमेकांसाठी बनलेले असतात. आणि भानुशाली, तू त्याच दिवशी खरं तर समजायला हवंतंस, ज्या दिवशी वटपौर्णिमा होती आणि आम्ही दोघे एका बंधनात बनले गेलो होतो. पण देवाच्या संकेताला तू इग्नोर केलंस आणि तू प्रत्येक वेळेला स्वतःचं घोडं पुढे ठामटवत राहिलास. त्याच्यामुळेच तर हे सगळं झालं. जर तू तसं केलं नसतंस तर आज तुला ही वेळ आली नसती. पण तुला काही करून भूमीला मिळवायचं होतं. हट्ट होता तो, तुझं प्रेम नव्हतं. आणि स्वतःच्या हट्टापायी तू हे सगळं केलंस. त्याच्यामुळे प्लीज आता तू जाऊ शकतोस, असं म्हणून तो जायला सांगतो. आता पुढच्या भागामध्ये आकाश भूमीला रिंग घालून लग्नासाठी प्रपोज करतो. तर इथे भूमी आणि आकाशचं लग्न देखील होत असतं. आता हे लग्न होत असताना भूमी आणि आकाश दोघेजणही खूप खुश असतात. तर मात्र इथे वेदांगी ही जळफळाट होऊन त्यांच्याकडे बघत असते. आकाश फायनली ते नाजूकसं मंगळसूत्र भूमीच्या गळ्यात घालतो आणि पुन्हा एकदा आकाश आणि भूमी यांचा शुभविवाह सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.